राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना लातूरमध्ये घडली आहे। विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळताना दिसल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ही घटना सोमवारी 21 जुलै 2025 लातूर शहरात घडली असून यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। प्रकरण काय आहे? काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते सभागृहात कामकाज सुरू असताना आपल्या मोबाईलवर ऑनलाईन रमी जुगार खेळताना स्पष्ट दिसत होते। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली होती। लोकप्रतिनिधीने सभागृहात अशा प्रकारे गैरवर्तन करणे हे अत्यंत अशोभनीय असून त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती। याच पार्श्वभूमीवर आज लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडले। त्यांनी कृषी मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। हे आंदोलन सुरू असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले। त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना थेट मारहाण करण्यास सुरुवात केली। या मारहाणीत छावा संघटनेचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत। त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला शांततेने आंदोलन करण्याचा आणि आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे। मात्र सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आंदोलनकर्त्यांवर हल्ला करणे हे लोकशाही मूल्यांचे उल्लंघन मानले जात आहे। या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठली आहे। मंत्र्याच्या गैरवर्तनावर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध करत मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। लातूरमधील या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा डागाळली असून आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे। कृषी मंत्री कोकाटे यांच्यावरील दबाव आणखी वाढला असून त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। या घटनेनंतर राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकशाही प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो आणि सामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो। त्यामुळे या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे।